हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला जो ब्लाऊज पीस दाखवतेय तो असा पॅटर्नचा आलेला आहे। कलांजली पैठणीचं ब्लाऊज पीस आहे। तर हे खूप छोटंसं माप आहे, 7.5च फिटिंग आहे आणि खालची जी आहे ती पण साधारणतः 25 इंचाची कमर आहे। तर याची उंची जी आहे ती 13 इंच आहे, म्हणजे आपण वाढवून घेतलेली आहे 1 इंच। शोल्डर मी साधारणतः 5.25 पर्यंत घेतलेले आहे, 5.5 5.25 पर्यंत घेतलेले आहे। आणि जे फिटिंग आहे ते 7.5 अधिक आपण 2 इंच घेतलेलं आहे, 9.5ची घडी आहे। आणि इथे जे मुंडा आहे तो जेवढा मी शोल्डर घेतलेला आहे तेवढाच मुंडा घेतलेला आहे। खाली ही 9ची घडी घेतलेली आहे। तर इथे आपण घडी मी वाढवूनच घेतलेली आहे थोडीशी। हे खूप छोटं माप आहे हे। तर आता आपल्याला हे जे ब्लाऊज पीस आहे हे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, कारण ह्यांचा गळा शोल्डर खूप छोटा असल्यामुळे हे पूर्ण पुढे जात आहे आणि ते व्यवस्थित दिसत नाही, मग तो पूर्ण गळा नीट नाही आला तर अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः सेंटरला आपण खून करायची आहे आणि तिथून अर्धा इंचावरती अशी थोडीशी तिरकी टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून तेवढा जो भाग आहे तो दाबला जातो आणि इकडे अंतर कमी होऊन आपल्याला ते आपल्या मापात बसवता येतं। तर अशी ही जी ट्रिक आहे ही तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला वापरू शकता। म्हणजे जिथं तुम्हाला ही अडचण येते शिवताना की आपलं हे मापात बसत नाही, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार करू शकता। तर अशा पद्धतीने जर आपण घेतलं तर आपल्याला अगदी व्यवस्थित गळा पण घेता येतो आणि कापड असं जे साईडला शिल्लक राहतं तेही शिल्लक राहत नाही, पूर्ण व्यवस्थित इथे गळा आपल्याला घेता येतो। आता आपल्याला सेंटर बरोबर अस्तर सेंटरला ठेवायचं आहे आणि इथे सगळीकडे आपण पहिल्यांदा पिन लावून घेणार आहोत की जेणेकरून हे हलणार नाही। तर पूर्ण असं मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं होतं की जेणेकरून इथे वरती जे आपल्याला आपण एक टिप मारलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला साईडला मुंड्याच्या शेपमध्ये आपल्याला कमी पडू नये। तर नेहमीच आपण यावेळेस पूर्ण असं जास्तच कापड कटिंगमध्ये घ्यायचं आहे। तर आता आपण डायरेक्ट जिथे आपण खून केलेली होती, म्हणजे जिथं आपण गळा रुंदी घेतलेली आहे तिथून आपण जसं नेहमी टिप मारतो तशाच पद्धतीने टिप घेऊन जेवढा गळ्याचा शेप आहे तिथून एक साधारणतः अर्धा इंचावरती आपल्याला, म्हणजे जिथं आपली मशीन पूर्ण चालतीये, जी अडकत नाही आहे, तर तिथपर्यंत आपल्याला अशी ही टिप मारून घ्यायची आहे। बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पूर्ण गळा टिप मारून घेतलेला आहे। शोल्डरला जिथं आपलं शोल्डर आहे तिथपर्यंतच यायचं आहे, बाकी पूर्ण गळा व्यवस्थित येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक, म्हणजे जसे असे ब्लाऊज येतात आपल्याला, आरीवर्कचे सुद्धा ब्लाऊज येतात, कधी कधी ते रेडीमेड आरीवर्कचे ब्लाऊजसुद्धा आपल्याला म्हणजे प्रत्येकाचं माप सेम नसतं, त्याच्यामुळे जे रेडीमेड आरीवर्कचे ब्लाऊज येतात त्याला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो शिवताना। तर तुम्ही अशी जर ट्रिक वापरली तर तुम्ही आरामशीर ब्लाऊज शिवू शकता। असे मी 2-3 ब्लाऊज शिवलेले आहेत आणि अगदी छान झालेले आहेत ब्लाऊज। मला आत्ता लग्न सराई असल्यामुळे आणि ही कलांजली पैठणी वगैरे ह्या ज्या साड्या आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत, तर या साड्यांवरचे सगळे ब्लाऊज वर्कचेच येत आहेत। त्याला स्लीव्जला सुद्धा वर्क आहे, तर स्लीव्ज बसते पण गळ्याचा हा प्रॉब्लेम होतो। मग गळ्याचा हा प्रॉब्लेम आपल्याला जर येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता। हे बघा, खूप सुंदर गळ्याचा पण शेप आलेला आहे आणि कापड जे एक्स्ट्रा राहतं तेही राहणार नाही आहे, कारण आपण बरोबर गळ्याच्या जवळून आपण टिप घेतलेली आहे, जेणेकरून आपण पलटी करून सुद्धा टिप मारू शकतो। आणि जर आपल्याला टिप मारता येत नसेल त्यावेळेस आपण एक दाब मशीनला लावून मग टिप मारू शकतो, काहीच अडचण येणार नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊजचं माप घेऊन शिवला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही। असं वाटतं की वर्कचे ब्लाऊज शिवता येत नाही, तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे जमलं का। तर हा जो व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी यूजफुल वाटला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करू शकता। आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।